श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। तुम्हाला नेहमी मी काही ना काही मंत्र देत असते। आता मी तुम्हाला मंत्रांची ताकद सांगते की जसा जसा आपण तो मंत्र वाढवत जाऊ, जो कुठला मी तुम्हाला मंत्र देईन त्याची संख्या जितकी जितकी जास्त होत जाईल तितका तितका परिणाम तुमच्या मनावर चालू होईल। आता आजपासून मीही एक शुक्रवार आहे म्हणून नवीन मंत्र सकाळी रोज अंघोळ झाल्यावर करत आहे आणि तोच मी तुम्हाला देणार आहे। आता तो जो मंत्र आहे त्याची साधना तुम्हाला करायची आहे। साधनेचा अर्थ तुम्हाला तन मन धन ओकून अगदी रोज जितक्या वेळा जमेल, मी ठरवलं आहे एक उदबत्ती संपेपर्यंत। 108च्या पेक्षा जास्तच होणार, 108 पेक्षा कमी होत नाही उदबत्ती संपेपर्यंत। पण माळ घेऊन तो जप करायला जमणार नाहीये, कारण आपल्याला त्यासोबत एक मुद्रा करायची आहे। म्हणून जो जप मी मंत्र तुम्हाला सांगणार आहे तो तुम्हाला उदबत्ती लावायची, एक उदबत्ती लावायची आणि ती संपेपर्यंत तुम्हाला तो मंत्र म्हणायचा आहे। मंत्रामध्ये ताकद इतकी आहे की तुमच्याकडे घनाघन म्हणतो ना आपण, तसा खळखळून पैसा येऊ लागेल। तुम्ही म्हणाल ताई तुम्ही सतत पैशाबद्दल का बोलता, पण मला खरं सांगा की या दुनियेत पैशाशिवाय काय चालतं। मी तुम्हाला नेहमी सांगते की सकाळी उठल्यावर सगळ्यात सुरुवात आपली ब्रश करण्यापासून होते। त्या ब्रश आणि कोलगेट पासून जिथं पैसा सुरू होतो, चहा करतो तिथं दूध, चहा पावडर, साखर, गॅस असेल तर चहा होतो। त्यानंतर आपण जिथं पाणी गरम करतो त्यासाठी गॅस लागतो। जेवण बनवतो, तांदूळ, पीठ, भाज्या यांसाठी पैसा लागतो। आपल्या मुलांना आपण चांगल्या शाळेत घालावं वाटलं, आपल्याला चांगल्या कुठल्याही शाळेत घालावं लागलं थोडाफार पैसा तरी भरावाच लागतो। शाळांमध्ये पैसा तर भरावा लागतो। त्याशिवाय इतर ठिकाणी जसं की मुलांचा दवाखाना आला, मुलांच्या उच्च शिक्षण आले, 10वी नंतरचे शिक्षण आले, हॉस्टेल आले, अशा प्रत्येक ठिकाणी पैसा लागतो। त्यामुळं जसं आपण गुरूंवर विश्वास ठेवून गुरूंची सेवा करतो, गुरूंची सेवा तर कधीच चुकवायची नाही, कारण गुरुबळ असणं हे अत्यंत जास्त महत्त्वाचं आहे। पण त्याचबरोबर माता लक्ष्मी, कुबेरदेव, विष्णुदेव यांची सेवा सुद्धा आपल्या हातून घडली पाहिजे, तरच आपल्या आयुष्यात प्रगतीचे मार्ग उघडतात। तर तुम्हाला मी सांगणार आहे जी मुद्रा आहे ती कुबेर मुद्रा आहे। म्हणजे तुम्हाला दाखवते, ही जी 3 बोटं आहेत ती आत घ्यायची आहेत, ही 3 बोटं आत घ्यायची आहेत आणि ही 2 बोटं जुळवायची आहेत। ही आहे कुबेर मुद्रा। पुन्हा एकदा दाखवते, ही 3 बोटं आत घ्यायची आहेत आणि अंगठा आणि त्याच्या शेजारचं बोट असं जुळवायचं आहे आणि अशा पद्धतीनं हे मांडीवर ठेवायचं आहे। बघा, हे अशा पद्धतीनं ही दोन्ही बोटं आकाशाकडं, 3 बोटं आत, ही दोन्ही बोटं आकाशाकडं, त्याला म्हणतात कुबेर मुद्रा। याप्रमाणे कुबेर मुद्रा करून मांडीवर हात ठेवायचे। बघा, असेच्या असे मी खाली करून दाखवते। हे असे हात मांडीवर ठेवायचे, हे असे, आणि त्यानंतर हे असेच हात मांडीवर ठेवायचे आणि त्यानंतर कुबेर मंत्र म्हणायचा। कुबेरांचा ब्रीज मंत्र, धम 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 धम। हे तुम्हाला एक उदबत्ती संपेपर्यंत रोज सकाळी आंघोळ झाल्यावर किंवा संध्याकाळी कधीही म्हणा। शक्यतो तुमचं तोंड उत्तरेला करण्याचा प्रयत्न करा। दिवा जो लावाल त्याची वात उत्तरेला करण्याचा प्रयत्न करा। उत्तर दिशा ही भगवान कुबेरांची दिशा आहे। म्हणूनच मी सकाळी तुम्हाला कुबेर निरंजन आणा म्हणून सुद्धा सांगितलं। आणि ही कुबेर मुद्रा आहे, ही तुम्हाला पैसा मिळवून देण्याचं काम करते। कुठून कसा हे कुबेर महाराज विचार करतील। कुबेर महाराज हे साक्षात सगळ्या खजानाचे चालक मालक आहेत। म्हणजे आपल्या जगामध्ये, म्हणजे आपल्या पृथ्वी तलावावर जेवढी संपत्ती आहे त्याचे मालक, चालक सगळं काही कुबेर देवता आहेत असं म्हटलं जातं। आणि कुबेर देवता आपण पूजेमध्ये सुद्धा ठेवत नाही, कुबेर यंत्र ठेवतो। कुबेर देव आपण तिजोरीत ठेवतो आणि फक्त दिवाळीत त्याची पूजा करतो। त्यामुळे रोज कुबेरांची आपल्याकडून काय सेवा झाली पाहिजे, तर ही मुद्रा करायची, एक उदबत्ती लावायची, तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावायचा,
त्याची वात असते ती उत्तरेकडे करायची. कुबेर दिवा शुक्रवारी किंवा दररोज लावला तरीही चालतो, असं काही नाही की फक्त शुक्रवारी लावावा. मात्र तो दिवा कधीही रिकामा लावायचा नाही. तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला त्या कुबेर दिव्यामध्ये कायम लवंग, वेलची, 1 रुपयाचं नाणं असं काही ना काही ठेवायचं. रिकामा कुबेर दिवा आपलं घर रिकामं करतो असं म्हटलं जातं. त्यामुळे 3 गोष्टी लक्षात ठेवा. कुबेर दिवा लावायचा, कुबेर दिव्याच्या खाली अक्षता ठेवायचा, कुबेर दिव्याची पूजा करायची, 1 उदबत्ती लावायची आणि त्यानंतर कुबेर यंत्र असेल तर त्याला फूल वगैरे घालायचं. कुबेर मुद्रा सांगितली आहे, खूप सोपी आहे, कन्फ्यूज करू नका स्वतःला. 3 बोटं आतमध्ये, ही 2 बोटं एकमेकाला जुळवायची, ही मुद्रा अशी वर करायची बघा, अशी वर करायची. असेच्या असे हात मांडीवर ठेवायचे आणि ध ध ध धुण्यातला म्हणजे काय म्हणतो आपण, धुण्यातलाच म्हणते मी. ध वर टिंब धम धम एवढाच हा एक ब्रीज मंत्र आहे आपल्या कुबेर देवतांचा, जो आपल्याला 4ही बाजूनं पैसा देण्याचं काम करतो. याचा अर्थ असा नाही की मंत्र म्हणाल चला पैसे आले त्यासाठी कष्ट करायचे, कर्म चांगले ठेवायचे, नियत चांगली ठेवायची, आपले विचार चांगले ठेवायचे, आपल्याकडे आलेलं दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करायचा, भुकेलेलं अन्न, तहानलेलं पाणी, मुक्या जनावरांवर प्रेम, या सगळ्या गोष्टी आपण माणूस आहोत, आपल्याकडून या घडल्याच पाहिजेत. आपण जे कमवतो तर आपण समाजाचंही काहीतरी देणं लागतो, हे कधीही विसरायचं नाही. मी तुम्हाला नेहमी सांगते की 10,000 कमवत असाल तर 500 रुपये तरी महिन्याला समाजासाठी खर्च करा. त्या 10चे 20 तुमचे वाढत वाढत कधी जातील हे तुम्हालाही कळणार नाही. मात्र तुम्ही जर स्वतःपुरतं बघाल, लक्ष्मीला दाबून ठेवाल तर ती पण दाबूनच राहील, ती वाढणार नाही. म्हणून हात थोडेसे उथळ ठेवा. एखाद्यानं मागितलं तर तुम्ही त्याला द्या, म्हणजे तुमच्याकडचं वाढेल. सोबत मी तुम्हाला नेहमीच काही ना काही नवीन सांगत असते. श्रीम प्रजी मंत्राचा खूप सुंदर फायदा आहे. तो व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओ जाऊन बघा. तो जुना व्हिडिओ काढून कसा बघायचा, तर तुम्ही माझे व्हिडिओ बघत असताना खाली तुम्हाला माझा फोटो दिसेल. जसा आपल्या व्हॉट्सअपला वर DP असतो की तसा माझा फोटो दिसेल. त्या फोटोवर दाबायचं, वरती तुम्हाला व्हिडिओज म्हणून येईल, त्या व्हिडिओजवर दाबायचं, खाली 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 जायचं आणि आता त्याच्यानंतर तुम्हाला हा मंत्र रोज म्हणा, आयुष्यात बदल होईल हे तुम्हाला दिसेल. तो श्रीम ब्रजी मंत्राचा व्हिडिओ बघा. कमळगट्ट्याच्या माळेवर श्रीम ब्रजी हा मंत्र म्हणायचा आहे, दररोज म्हणायचा आहे. जितकी जास्त वेळा म्हणाल तितका तुमचा फायदा होईल. माळ न घेता स्वयंपाक करताना वगैरे म्हटलात तरी चालेल, पण कमळकट्ट्याच्या किंवा स्फटिकाच्या माळेवर म्हणाल तर त्या मंत्राचा जास्त फायदा आहे. आणि आजचा जो मंत्र आहे त्याला कुठलीही माळ घ्यायची नाही, त्याला फक्त 1 उदबत्ती, 1 निरांजन लावायचं, देवासमोर बसायचं, शांत चित्तानं धम 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 या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. समजलं असेलच व्हिडिओ, तरीही समजला नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही मला कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता. ओवीला काय बोलायचं? ओवी लवकर लवकर सांग काय बोलायचं. तर तुम्ही कमेंटमध्ये प्रश्न विचारू शकता. ओवी आज सुट्टीमुळे आली आहे बघा व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांकडे भेटायला. तुम्ही खूप जण ओवीची आठवण काढत असता, म्हणून ओवीचं सारखं चालू असतं मी येते. तर आत्ता आली व्हिडिओमध्ये, पण अचानक आल्यामुळे काय बोलायचं तिला सुचलं नाही आहे. तर त्या मंत्राचा अवश्य आणि अवश्य वापर करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यात काय फरक पडतो. मंत्रासोबत कामही करायचं. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.